गुड मॉर्निंग मित्रांनो, कसे आहात? जसे पण आहात तसेच राहा. काही फायदा नाही तुमचा काही करून. कोणाचं काही केल्याने कोणाचं काही भलं होत नाही, आणि ज्याचं भलं झालं तो दुसऱ्याचं भलं होऊ देत नाही, आणि ज्याचं भलं नाही झालं तो पण दुसऱ्याचं भलं होऊ देत नाही. उदाहरणार्थ आपले नातेवाईक, आपले जे जवळचे नातेवाईक राहतात, आपलं जर काही भलं झालं तर त्यांच्या बुडाला पहिले अंगार होते, आणि जे आपले दूरचे नातेवाईक राहतात, आपलं जर काही चांगलं झालं तर त्यांच्या बुडासकट त्यांच्या काळजाला पण अंगार होते. म्हणून यामुळे कसं आहे, आपलं चांगलं झालेलं त्यांना खपत नसल्यामुळे आपण काय आपलं जास्त चांगलं करून घ्यायचं नाही, आणि आपल्याला आपलं चांगलं करून घ्यायचंच असेल तर त्यांना कधीच सांगू नये. कारण की त्यांना सांगितल्याने आपलं जे चांगलं व्हायचं आहे ते चांगलं कधीच होणार नाही. आपले नातेवाईक एक नंबरचे हरामखोर असं समजून चालायचं, तो कोणी पण असो. सहसा आपल्या नातेवाईकांसोबत जास्त संपर्क साधूच नाही. आणि हे माझ्या तर नातेवाईकांनी आपल्या कानावर घेऊ नये, कारण की मी तुम्हाला नाही म्हणत आहे काही, तर ते उद्या माझ्याच नावाने फटाके फोडतील. हे आमच्या अमरावतीतलं जंगल, खूप मोठा फॉरेस्ट एरिया आहे अमरावतीमध्ये. पण इतकं मोठं जंगल असून काहीच कामाची गोष्ट नाही. एक आपण झाडाला हिरवं पान नाही, सगळे झाडं सोकलेले आहे. आणखी काय सांगू तुम्हाला, मलाच तर काही येत नाही, तुम्हाला काय सांगू. हे कारला गावाला हे पाण्यात टाकी आली. कारला गावाला चिपकून चिरोडी गाव येते. आता हा गाडीवाला आपल्या समोर समोर चालला, आपण त्याच्या मांगा मांगा चाललो. या गावात एवढे मोठे मोठे स्पीड ब्रेकर कायला टाकले काय मी काम न धंदा. गाव पाहिलं रस्त्याच्या आतमध्ये आणि स्पीड ब्रेकर पाहिलं रस्त्याच्या वरती. हे ओव्हरटॅक मारण्याची कोशिश. आणि हे लहान चिल्ले पाल्ले चालले जेवायला, नाही शाळेत चालले, सॉरी शाळेत चालले आहे. या बाया बस स्टँडवर बसची वाट बघताना. असं आहे आजचं दैनंदिन जीवन. लोकांच्या दैनंदिन जीवनामुळे खूप कष्ट करावं लागतात. आणि कसं काय मित्रमंडळींनो, तुम्हाला काही बोलायचं असल्यास मला कमेंट करा, पण कमेंटमध्ये जास्त काही बोलू नका. कसं आहे, मी उत्तर तर देणारच नाही. हा पण एक मुद्दा आहे. आणि कमेंटमध्ये हे सांगा, हे ओला इलेक्ट्रिक लोकांना आवडली कशी, जे रस्त्याने धड चालत नाही, रस्त्याने उभी जिथे तिथे उभीच राहते. हेवी मेंटेनन्स. लोक म्हणतात या जंगलात वाघा आहे, पण मी मागील किती वर्ष होते, मला 4 ते 5 वर्ष होते. मागील 4 ते 5 वर्षापासून या गार्डनमधून रोज जाते जंगलातून, पण मला एक वाघ नाही दिसला. पण लोकांना कुठे वाघ दिसला, लोकांनी ते सांगावं, आणि ज्यांना दिसला त्यांनी एखादा फोटो पाठवा. म्हणजे कसं आहे, तो वाघ मला पण दिसेल. आहे की मला आतापर्यंत या जंगलात कधीच वाघ नाही दिसला. मी डेली संध्याकाळी सकाळी केव्हा पण अर्ध्या रात्री असं इथून जाणं येणं चालूच असते, पण आजपर्यंत कधी वाघ काय वाघाचं नाखून पण नाही दिसलं, मांदीचं पिल्लू पण नाही दिसलं. तर तुम्हीच सांगा वाघ कुठं आहे, का फक्त ही अफवा फैलवली आहे का या जंगलात वाघ आहे वाघ आहे वाघ आहे. पण वाघ कुठं आहे? वाघ म्हणजे तो चांगला पट्टेवाला. ते बिट्टे बिट्टे आपल्याला काय आवडत नाही. ते मांजरीचे छोटे मोठे भाऊ राहते. हे बाबा ओव्हरटॅक कमी मार, कशाला इतका ओव्हरटॅक मारतोय. मारलंय ओव्हरटेक आहे ना, पण आपण पण मारून बघू. चला समोर मग. आम्ही पण ओव्हरटेक मारला, आम्ही पण गाडीची स्पीड वाढवली. आता कशाला ब्रेक मारली रे बाबा.
हे अशीच गाड्या चालवतात आणि मग ॲक्सिडेंट होऊन मरतात. पण आता आम्ही काय करावं, काही बघा. आता माझ्या मागून एक गाडी आली, तो पण मला ओव्हरटेक मारतोय. आणि ही ती गाडी, मार बाबू ओव्हरटेक, जा पुढे. मी इथं सध्या पुढे नाही जाणार, कारण की खूप हार्ड पॉईंट आहे. गाड्या समोरून आडवेळ येतात आणि ब्लाइंड स्पॉट असल्यामुळे सहसा ओव्हरटेक मारणे हे करावे, काय करावे, अवॉइड करावे. ओके, मला काही शब्द येत नसल्यामुळे त्या शब्दांवर न जाता त्या भावनांवर जा. शब्दांना जास्त पकडून उगाच गैरसमज नका वागू, फक्त भावनांवर लक्ष द्या. आणि हा माणूस पुढं गेला आहे, हाच तो. आता इथून आपल्याला टर्न घ्यायचा आहे. आपलं टर्न आलेलं आहे, आपण इंडिकेटर दिलेलं आहे. मागून ट्रकवाला येत आहे, समोरून कोण येत आहे, समोरून स्विफ्टवाला येत आहे, टू व्हीलरवाला येत आहे, एक टू व्हीलर आणखी येत आहे आणि एक बस येत आहे. गिअर चेंज. हे आहे कृष्णसागर पर्यटन स्थळ. स्पॉन्सर नाही करत आहे, कारण स्पॉन्सर करायलाही आपल्याला पैसे देत नाही आहे. जायचं असेल जा, नसून जायचं नका जाऊ, मला काही सांगू नका. आणि हे गार्डन बघा, गार्डनमध्ये चांगला रस्ता बघा. इथे कॅनल असल्याच्याने खूप गारवा वाटतो. इतकं मोठं गार्डन बांधलं आहे आतमध्ये आणि रस्त्याच्या नावावर फक्त खड्डे राहिले आहे. गार्डन मालक पण रस्ता बांधत नाही, गव्हर्नमेंट पण रस्ता बांधत नाही. आता करावं तर काय करा. रोज गाडीच्या सस्पेन्शनची एक होत आहे, फिलिंग्सवर जा, शब्दांवर नका जाऊ. आणि जास्त शब्द लावून उगाच गैरसमज वाढवू नका. कसं आहे, मी सूट बोलणारा व्यक्ती आहे, पण सूट बोलताना मी इतका पण सूट बोलत नाही की कोणाला वाईट वाटो. आणि हेच ते कॅनल ज्याबद्दल मी तुम्हाला सांगत होतो, पण या कॅनल सध्या बंद आहे. हे कॅनल बंद झालेलं आहे 13 मार्चपासून, कारण की 13 मार्च नंतर लोकांचा गहू निघणं बंद झालं. आता गहू निघत नसल्याच्याने शेतांना पाणी पण नको, कॅनल कशाला सुरू, उगाच पाण्याचा नासोडा. पण तरी पण त्या कॅनलमधून काही ना काही पाणी पडत राहते आणि ते नासोडा होत राहते. तर त्याच्या वॉलवर लोकांनी लक्ष द्यावे आणि ते पाणी रिझर्वनं बंद करावे. आता ह्या रस्त्याची खासियत अशी आहे का दुपारी 12 आणि 1च्या नंतर ह्या रस्त्यानं फक्त मुलं आणि मुली, ते पण शाळेचे, कॉलेजचे, म्हणजे 95% लफडे, ज्यांना आपण लफडे म्हणतो, प्रेमी युगल असं त्यांना पोलिसांच्या भाषेत म्हटलं जाते आणि आपल्या गावरानी भाषेत त्यांना लफडे म्हटलं जाते. ते या रस्त्यावर राहतात, त्या गार्डनमध्ये जातात, काय काय करतात ते त्यांना माहीत, कशाला येतात तर. आणि इकडे पुरं जंगल आहे, गाड्या या रस्त्यावर लावतात आणि या जंगलात जातात. आता पोलिसांना थोडंसं समजावून सांगण्यात येतं की इकडे थोडंसं लक्ष द्या आणि यांच्यावर लक्ष द्या. कसं आहे, भविष्यात कोणती मोठी दुर्घटना होण्यापेक्षा आपण काही केलेलं ते बोला. कसं आहे, तुम्ही भावनांवर लक्ष द्या, शब्दांवर एवढं लक्ष नका देऊ. शब्द तसे चुकतात. हे समोर पाण्यात टाकी आणि ते समोर पाण्याच्या टाकी खाली गार्डन, असेच लोकेशन आहे. आता या लोकेशनमध्ये आपण काय करावं, तर आपण करण्यासाठी तर काहीच नाही करू शकत. इकडे आमची साईड पण आलेली आहे, आम्ही चाललो आता कामाला. कामाला जायचा आपला वेळ झालेला आहे. तरी आता हा व्हिडिओ आता इथेच खतम करू, कारण की आपला व्लॉग खूप मोठा झालेला आहे. इतका मोठा व्लॉग मी कधीच टाकत नाही, पण आज पहिल्यांदा इतका मोठा व्लॉग टाकला. तरी तुम्ही सगळ्यांनी मला प्रोत्साहन करा, सबस्क्राईब करा, फॉलो करा, व्ह्यूज वाढवा, लाईक करा, शेअर करा. चला मग भेटू पुढच्या वर्षी, पुढच्या दिवशी. चला मग, टाटा, बाय बाय, गुड नाईट. आला आपला स्टॉप, या आपण गाडी गेली उभी. ओके, बाय.